नागपुर जिले के रामटेक स्थित गढ़ मंदिर से कांग्रेस की ओर से अयोध्या में स्थित श्री राम मंदिर में दान चोरी को लेकर राम भक्त आस्था जागरण यात्रा का शुभारंभ किया गया। पूर्व मंत्री सुनील केदार के मार्गदर्शन और सांसद श्याम कुमार बर्वे के नेतृत्व में निकाली गई इस यात्रा में बड़ी संख्या में कांग्रेस कार्यकर्ताएं और स्थानीय नागरिकों ने हिस्सा लिया। यात्रा की शुरुआत श्री राम मंदिर में पूजा अर्चना के बाद हुई। इसके बाद गांधी चौक पर कांग्रेस नेताओं ने कार्यकर्ताओं को संबोधित किया। यात्रा रामटेक से मनसर, टेकाड़ी और कन्हान होते हुए कामठी पहुंचेगी, जहां इसका समापन किया जाएगा। इस दौरान सांसद श्याम कुमार बर्वे ने अयोध्या स्थित श्री राम मंदिर में चंदा चोरी के आरोपों को लेकर बीजेपी और आरएसएस पर निशाना साधा। साथ ही उन्होंने रामटेक गढ़ मंदिर को लेकर स्थानीय विधायक पर भी तंज कसा। राम भक्त आस्था जागरण यात्रेमध्ये आज हजारो भाविक उपस्थित झालेले आहे। एक हाक आम्ही रामटेकच्या गढ़ मंदिराकरिता मारलेली होती, त्याबद्दल हजारो संख्येने इथं रामटेक लोकसभेमधून संपूर्ण नागपूर जिल्ह्यामधून आज इथं हजारो लोक उपस्थित झालेले आहे। त्याचे कारण ज्याप्रमाणे अयोध्येच्या राम मंदिर मध्ये जी लूट झालेली आहे, चोरी झालेली आहे, जो भ्रष्टाचार झालेला आहे, त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये जे दुखलं आहे त्याचा एक प्रतिसाद म्हणून आज इथं लोक दिसत आहे। कारण ज्यांनी प्रभू श्री रामचंद्र या नावावर या देशामध्ये मतदान मागितलं, सरकार स्थापन केली, मंदिरचा शिलान्यास केलं, त्याचा श्रेय घेतलं, परंतु चोरीवर, भ्रष्टाचारावर एक शब्दही तोंडातून काढायला तयार नाही आहे। त्याबद्दलचा आक्रोश म्हणून आज इथं सर्व जनता इथं उपस्थित झालेली आहे। आणि रामटेक गढ़ मंदिरचे जे विधेयक पारित केलेलं आहे आणि त्यामध्ये जे राजकीय लोकांच्या हातात हा मंदिर देण्याचा पाप करण्यात आलेला आहे, म्हणजे यांची मनशा काय आहे, यांच्या तोंडामध्ये प्रभू श्री रामचंद्र नाव असते पण कर्म पूर्ण रावणाचे आहे हे सिद्ध झालेलं आहे। आणि त्याच भावनेपोटी आज सर्व भाविक भक्तगण इथं उपस्थित झालेले आहे, एकत्रित झालेले आहे आणि सरकारला बाध्य करणार आहे की अयोध्या राम मंदिर मध्ये आणि रामटेकच्या गढ़ मंदिर मध्ये जे पाप करण्याचा कृत्य आपण करत आहे त्याला कुठेतरी आळा घालण्याकरता सर्व भाविक भक्त इथं उपस्थित झालेले आहे।